एक खुलासा. आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम. ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही. द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले. कारण दुनियादारी हीच तर असते. कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक प्रकरणात 14 जण ताब्यात. कळवणमध्ये पोलीस ठाण्यावर झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल 14 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांना धिंड काढत न्यायालयात हजर करण्यात आलंय. न्यायालयाने सर्वांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मागील आठवड्यात बेपत्ता शेतमजुराच्या शोधासाठी नातेवाईक आणि समाज बांधवांनी कळवण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. यावेळी आंदोलकांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्या. या प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरू करत 14 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये बाळू माळी, बापू जाधव, विकास सोनवणे, सचिन वाघ, गणेश सूर्यवंशी, करण पवार, सचिन पवार, सागर शिंदे, नितीन बागुल, कृष्णा पवार, सुनील जाधव, योगेश जाधव, सागर जाधव आणि कैलास सोनवणे यांचा समावेश आहे. या प्रकरणात अजूनही काही संशयित फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथकं तयार केली आहेत. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, कळवण.